ची खबरबात। टोरेस घोटाळा प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। टोरेसची जनरल मॅनेजर तानिया कासाटोवाला विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान 69 लाखांच्या बेहिशोबी रोख रकमेसह पकडण्यात आलं होतं। डोंगरी परिसरात तानियाच्या कारमध्ये ही रोख रक्कम सापडली होती। या संदर्भात समाधानकारक माहिती देऊ न शकल्यानं पोलिसांनी आयकर विभागाच्या हवाली या सगळ्या गोष्टी केल्या होत्या। मात्र त्याचं पुढे नेमकं काय झालं, काय कारवाई झाली याबद्दल कोणतीही माहिती समोर येऊ शकलेली नाही। एवढंच नाही तर 2008 साली 77 लाखांच्या फसवणूक प्रकरणी देखील तानियाला अटक करण्यात आली होती। त्यामुळे हे टोरेस कंपनीचं हे दुसरं प्रकरण आहे त्या अर्थानं, किंवा तिसरं। याआधी रोख रक्कम म्हणजे मर्यादेपेक्षा खूप जास्त रोख रक्कम बाळगणं आणि त्यापूर्वी सुद्धा अन्य काही घोटाळ्यांच्या संदर्भात तानियावर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला होता। पण त्या कारवाईचं नेमकं पुढे काय झालं? 2008 मध्ये तर 77 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं। अपेक्षा करूयात की पुढच्या काही दिवसात या प्रकरणातील आणखीन पाळमुळं समोर येतील। महाराष्ट्राची खबरबातमध्ये इथेच थांबूयात, पण आता महाराष्ट्राच्या गावखेड्याच्या बातम्यांचा वेगवान आढावा। पण त्याआधी महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। महाअधिवेशनातून भाजपनं रणशिंग फुंकलं। महापालिका निवडणुकांची तयारी येत्या 3 ते 4 महिन्यात निवडणुका। फडणवीस यांचं वक्तव्य। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळणार, शहा यांना विश्वास। दगाफटक्याचं राजकारण करणारे शरद पवार आणि धोका देणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जनतेनं जागा दाखवली, अमित शहा यांचा विरोधकांवर घणाघात। महाराष्ट्रातील विजयाचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांचं। महाअधिवेशनात अमित शहा यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी स्थापन झालेली नाही, तर आघाडी तुटली असंही मी म्हटलेलं नाही। स्वबळाच्या नाऱ्यावरून केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांची सारवासारव। नाव आल्यानंतरच चौकशी होणार ना? बळजबरीनं चौकशी करायची का? देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजितदादा कडाडले। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द। जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून बीड जिल्ह्यातील 100 शस्त्र परवाने रद्द करण्याची कारवाई। बीड सरपंच हत्या प्रकरणी मुख्यमंत्री न्याय करतील ही अपेक्षा होती, मात्र सरकारकडून मुख्य आरोपींना वाचवून कारवाईचं ढोंग। हत्येच्या तपासावरून राऊत यांचा सरकारवर निशाणा। परळीत राखेच्या टिप्परच्या धडकेत सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू। परळी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल, चालकाचा शोधही सुरू। नाशिकमध्ये बंदूकबाजांची दादागिरी। हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवल्याची धक्कादायक घटना। पोलीस कर्मचारी विशाल झगडे ताब्यात। आणि अमरावतीमधल्या गोल्डन फायबर कंपनीत कामगारांना विषबाधा। 100 पेक्षा अधिक महिलांना त्रास, पाण्यातून विषबाधा झाल्याचा संशय। आणि आता महाराष्ट्रभरातल्या गावाकडच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीतील गोल्डन फायबर कंपनीतल्या कामगारांना विषबाधा झाली। जवळपास 100 पेक्षा जास्त महिलांना विषबाधा झाली असून त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। कंपनीतल्या पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे।
जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यात सावखेडा ते लोहारा या रस्त्यावर धाडी नदीचं पाणी आलंय. या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना अंदाज येत नाही, त्यामुळे नागरिकांनी पूल बांधावा अशी आग्रही मागणी प्रशासनाकडे केली आहे. मकर संक्रांतीच्यामुळे वाटाण्याच्या शेंगांची मागणी वाढली आहे. वाटाण्याच्या शेंगांना 100 ते 150 रुपये प्रति किलो दर मिळत असल्यानं शेतकरी समाधानी आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या केळ्यांना भाव नसल्यानं उत्पादनात सुद्धा घट झाली आहे. 2,500 वरून 1,500 रुपयांपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. जळगावच्या रावेर तालुक्यातील तांदलवाडी परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली. पावसामुळे रब्बी पिकं धोक्यात आल्यानं शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. अमळनेरच्या गांधलीमध्ये शासकीय उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडलं. या योजनेमुळे पहिल्या टप्प्यात 25,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याची माहिती आहे. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून रामलिंग अभयारण्यात आलेल्या वाघानं धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घातला. दरम्यान या वाघाला पकडण्याचा आदेश राज्य सरकारकडून वन विभागाला देण्यात आला आहे. IIT मुंबईच्या कॅम्पसमध्ये एक बिबट्या आढळून आला. पवईतल्या कॅम्पसमध्ये फिरणारा हा बिबट्या CCTVसह मोबाईलमध्ये सुद्धा कैद झालाय. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सध्या थोडीशी दहशत आहे. बाजारात सध्या नवीन तूर विक्रीसाठी येतोय, मात्र क्विंटल मागे 1 ते 1.5 हजारांचा भाव कमी मिळत असल्यानं शेतकरी नाराज आहेत. तूर विकायची की ठेवायची अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी आहे. छुप्या पद्धतीनं सर्रास नायलॉन मांजाची विक्री केली जाते, मात्र हा नायलॉनचा मांजा प्राणी पक्ष्यांसह नागरिकांच्या जीवावर बेतला. या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जनजागृती रॅली काढण्यात आली. रत्नागिरीमध्ये वीकेंडच्या निमित्तानं समुद्रकिनारे गजबजले आहेत. सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर जाणं पसंत केलं आहे. येवला, मनमाड, नांदगाव भागातील शेतकऱ्यांवर एक नवं संकट ओढवलंय. शेकडो पक्ष्यांचे थवे हल्ला करून शेतातल्या पिकाची नासाडी करत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जळगावमध्ये ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला. यामुळे 2.5 लाख हेक्टरवरचं पीक धोक्यात आलं असून शेतकरी चिंतेत आहे. गोंदियामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून वाहतुकीच्या संदर्भातील नियमांच्या करता जनजागृती करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरात उन्हाळ्यात वाढीव पाणी येणार असा दावा पालिकेनं केला होता, मात्र नवीन योजनेतील पाण्याच्या टाक्या आणि अंतर्गत जलवाहिनीचं काम पूर्ण झाल्याशिवाय पाणी मिळणार नाही. त्यामुळे नो नेटवर्क झोनची तहान